नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये डेडपूल या व्यक्तिरेखेने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. एमसीयू मध्ये असलेल्या अव्हेंजर्सच्या यादीत डेडपूलची कधी गिनती झाली नाही, पण तरीही डेडपूलला स्वतःची एक वेगळी फॅन फॉलोइंग मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून डेडपूल आणि वॉल्वरिन सिनेमाची चर्चा रंगली होती. अधिकृतरित्या डेडपूलचा हा तिसरा भाग आहे. अव्हेंजर्स एंडगेम नंतर एमसीयूला जी उतरती कळा लागली आहे ती पुसून काढत मार्वल्सला एक बूस्टर देण्याचं काम डेडपूल आणि वॉल्वरिन हा सिनेमा करेल, हे नक्की. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डेडपूल आणि वॉल्वरिन या व्यक्तिरेखेविषयी माहिती आहे का? याशिवाय एमसीयू आणि एक्समेन सिरीजच्या फिल्म तुम्ही पाहिल्या आहेत का? जर नसेल तर डेडपूल आणि वॉल्वरिन पाहण्याआधी थोडी माहिती घेऊन जा, नाहीतर पडद्यावर जो आचट प्रकार सुरू आहे तो तुम्हाला कंटाळवाणा वाटू शकतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगातील ताज्या बातम्या आणि फिल्म रिव्ह्यूज जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विषय असा आहे की लोगन जग सोडून गेलाय. दुसरीकडे डेडपूल हा अव्हेंजर्स सुपरहिरोच्या यादीत मानाचं स्थान मिळावं म्हणून धावपळ करतोय. अशातच डेडपूलला कळतं की त्याची दुनिया धोक्यात आहे. यामुळे त्याच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींचा जीव जाण्याची शक्यता आहे. मग डेडपूल लोगनची मदत घेतो. ती कशी? आधीच मेलेला लोगन त्याला कुठे आणि कसा भेटतो? लोगन आणि डेडपूल यांची जोडी जमते की दोघे एकमेकांच्या जीवावर उठतात? याची कहाणी म्हणजे डेडपूल आणि वॉल्वरिन हा सिनेमा आहे. तुम्ही जर डेडपूल आणि लोगन या दोन्ही कॅरेक्टरचे चाहते असाल तर डेडपूल आणि वॉल्वरिन सिनेमा तुमचा पैसा वसूल मनोरंजन करेल यात शंका नाही. शॉन लेव्ही यांनी डेडपूल आणि वॉल्वरिन सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. विशेष म्हणजे रायन रेनॉल्ड्स या अभिनेत्याने सिनेमाची कथा लिहिली आहे. आधीचे 2 भाग सुपरहिट कसे झाले याची पक्की कल्पना रायनला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमातले प्रत्येक सीन्स आवडतील याची खबरदारी त्याने लेखनात घेतली आहे. ऍक्शनला असलेला कॉमेडी तडका ही डेडपूल सिनेमाची खासियत आहे. ऍक्शन सीन्सही भन्नाट आहेत. विशेषतः सुरुवातीचे 20 मिनिटे आपल्याला थक्क करून सोडतात. मल्टीवर्सची दुनिया असल्यामुळे काही सरप्राईज सुद्धा तुम्हाला मिळतील. राहून राहून असं वाटतं की हा सिनेमा आणखी वेगळ्या उंचीवर जाऊ शकला असता. डेडपूल आणि वॉल्वरिनची जुगलबंदी आणखी रंगली असती तर मज्जा आली असती. पुन्हा एकदा अफलातून कॉमेडी टायमिंग साधत रायन रेनॉल्ड्सच्या अभिनेत्याने डेडपूलच्या भूमिकेत कमाल केली आहे. हिंदीमध्ये संकेत म्हात्रेने डेडपूलचं डबिंग केलंय. डेडपूलच्या आजरटपणाला वॉल्वरिन झालेल्या ह्यू जॅकमनने दमदार साथ दिली आहे. रायन आणि ह्यू यांची ही दोस्ती तुटायची नाहीवाली ऑनस्क्रीन केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणंही सर्व मार्वल चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. आधी सांगितल्याप्रमाणे सिनेमात अनेक कलाकारांची एंट्री होऊन सुखद धक्का मिळतो. अव्हेंजर्स एंडगेम नंतर एमसीयूचे सिनेमे इतके चाललेले नाहीत. स्पायडरमॅन वगळता इतर सिनेमांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. डेडपूल आणि वॉल्वरिनच्या माध्यमातून बॅकफुटवर गेलेला एमसीयू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे विश्वास संपादन करेल अशी शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे एमसीयू आणि एक्समेन फॅन्ससाठी डेडपूल आणि वॉल्वरिन थिएटरमध्ये वीकेंडसाठी बेस्ट ऑप्शन असेल. तर मित्रांनो, एमसीयू मधील तुमचा आवडता सुपरहिरो कुठला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.